ऐसा योग समृद्धी होऊन जो निरवधी अर्पी मनोबुद्धी माझे ठाई. माझे ठाई म्हणजे माझ्या ठिकाणी मन बुद्धी अर्पण केलेला तो भक्त. आतो बाहेरी योगो निर्वाळले याही सांगू, तरी माझा अनुग्रह सप्रेम जया. आता आतो बाहेरी योग हे का. आता योग म्हणजे कोणता योग आहे हा? आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूनी अंतर्यामी योग चालू आहे. अंतर्यामी रामकृष्ण हरी विना चालू आहे. ध्यान योग चालू आहे आतमध्ये. रामकृष्ण हरी आतून चालू असलेला तो ध्यानयोग आणि बाहेरून अष्टांग योगाने तो सिद्ध झालाय. निर्वाळले याही सांगू, परी माझा अनुरागू सप्रेम जया. आणि एवढं सिद्ध झालेला असतानाही भगवंत म्हणतात की माझी प्रीती तो भक्त जो आहे तो प्रेमाने करतो. मग माऊली म्हणतात अर्जुन तो भक्तू तोची योगू तोची मुक्तू, तो वल्लभा मी कांतू ऐसा पडी. मग असा जो भक्त आहे की ज्याचं सतत अंतर बाह्य दोन्ही बाजूनी सगळं जप चालू आहे, नामस्मरण चालू आहे, ध्यान चालू आहे, तोच भक्त तोच योगी आणि तोच खरा मुक्त. फार कशाला सांगायचं. हे ना तो आवडे मज जीवाचे नि पाडे, ही येत थोकडे रूप करणे. माऊली म्हणतात. देव म्हणतात की तो पती नाही का, किंवा तो श्री व मी पती, इतका मला तो आवडता आहे. कोण? अशा प्रकाराने असणारा जो भक्त आहे तो भक्त अशा प्रकाराने मला आवडता आहे. छे असं नव्हे, तो मला माझ्या जीवापेक्षाही जास्त प्रियकर आहे. दृष्टांत आहे हा. आणि माऊली म्हणतात की इतका प्रिय भगवंताला तो की त्याच्या भगवंताच्या जीवापेक्षा जास्त प्रिय तो भक्त. पण हा दृष्टांत जो दिलाय हा कमी आहे माऊली म्हणतात. मग पुढचा दृष्टांत काय आहे? तरी पडियंताची कहाणी हे भोलीची बारिणी, ये तव न बोलणी परी बोलावी श्रद्धा. माऊली म्हणतात इतका प्रिय तो आहे. मग याच्यापेक्षा अधिक काय सांगायचं? अधिक म्हणजे पुढचं आणखी. आईला मुलगा प्रिय आहे नाही का. पती पत्नीचं प्रेम आहे, पत्नीचं पतीवरती प्रेम आहे आणि पतीचं पत्नीवरती प्रेम आहे. बरं, हे प्रेम आहे इतकं, पण याच्या पुढं काय सांगायचं आणखी? म्हणून माऊली म्हणतात
तरी पडियंताची कहाणी हे भुलीची भारणी, ये तव न बोलणी परी बोलावी श्रद्धा. भुलीची भारणी म्हणजे भुरळ पाडणारी, त्याला भुलीची भारणी म्हटलंय. आपण म्हणतो काय बोलते भुलीची भारणी काय आहे, मग ती भुरळ पडती माणसाला. आपण नाही म्हणतो का भुरळ पडली हो आपल्याला. मग इथं काय त्याचा अर्थ होतो, तर आवडत्याची गोष्ट ही केवळ भुरळ पाडणारी भूलच होय. हे बोलून दाखवण्यासारखी गोष्ट नाही, परंतु आवडच आमच्याकडून वदवते. मनोनी गा आम्हा वेगा आली उपमा, एरवी काय प्रेमा अनुवादू असे. आणि म्हणून सहज अशी उपमा देऊन गेलो की बाकी प्रेमाचे वर्णन करता आलं का. प्रेमाचं वर्णन इतकं प्रेम असतं, इतकं भुरळ पडून जातं. काय काय करावं, काय काय सांगावं. देव म्हणतात त्या भक्ताविषयी इतकं प्रेम माझं आहे, तो मला इतका आवडतो की भुरळ पडून जाते मला सांगता सांगता, इतका तो माझा प्रिय आहे. आता असो हे किरीटी पै प्रियाची या गोष्टी दुणा थाव उठी आवडी गा. अर्जुना, या सर्व गोष्टी बाजूस ठेव, कारण आवडत्या मनुष्याविषयी गोष्टी निघाल्या असता आवड काय होते तर अधिक वाढते, म्हणजे ती दुप्पट होते. हो, वाढत जाते, घटत नाही जाते. तर अधिक अधिक त्याचं प्रेम अधिक सांगत राहतं, डबल होतं.